सिद्धितम बल्लालम मुरुडम विनायकमहम चिंतामणि सेवरम लेनेंद्रो गिरिजात्मजम सुवर्दम विघ्नेश्वर मोजरे ग्रामोरांजन संस्थितो गणपती कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम। 33 कोटी देवांचा अधिपती बुद्धीचे दैवत गणराळा वंदन करून आपण खेलपट्टीचं पूजन बघितलं। व्यासपीठावरती सध्या तरी विराजमान असलेले आपले पाहुणे त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा शुभारंभ बघितला। साखळ घातलं गेलं की कोणत्याही खेळाडूला गंभीर दुखापत नको, कोणत्याही प्रकारचा गाळबोट या स्पर्धेला नको। ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये जशी सुरू होईल तशी निर्विघ्न पार पडू दे त्यासाठी गणराळा आपण साखळ घातलं। छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा या सकाळच्या प्रफुल्लित वातावरणामध्ये त्या मूर्तीला खरतर पुष्पहार अर्पण करून आपण या स्पर्धेला सुरुवात करत आहोत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खरतर या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये या क्रिकेटच्या परिपटलावरती आपण एक अशी स्पर्धा मित्रांनो एन्जॉय करत आहोत ज्या गावातून या क्रिकेटच्या वारशाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा या स्पर्धेचं खरतर तुम्ही शुभारंभ बघितलं। आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव यांच्या माध्यमातून आदर्श चषक दरवर्षी तुम्ही अगदी एक देखण्या स्वरूपाने बघत असतात। याही वर्षी हा देखणा स्वरूप तुमच्या डोळ्यासमोर आहे। तब्बल आजच्या दिवसामध्ये 8 संघांचा समावेश 16 संघांचा समावेश असणारी स्पर्धा। आजच्या दिवसामध्ये जे 8 संघ त्यामधले पहिले 2 संघ एकमेकांच्या विरोधात खरतर याच क्रीडांगणावरती मैदानाच्या चहूबाजू कशा प्रकारे आहेत मैदानाच्या गुप्त वाटा माहीत असलेला खरतर संघ बघितला गेला तर मोठी देसाई आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला संघ पाहायला मिळतो जय हनुमान निलजे। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊन करूयात आपण सामन्याला सुरुवात। ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल झालेत। आमचे 2 ऑफिशियल्स या सामन्याला कव्हर करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत। ओपनिंग जोडी जर आपण पाहिली गेली तर मैदानाच्या आतमध्ये केतन आणि विशाल ही ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकर बॉलर अर्थातच पॉवर प्ले स्पेशलिस्ट या टीम मध्ये खरतर स्पेशलिस्ट म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं असा वेगाने खरतर नेहमी आपला परिचय देणारा फलंदाजांना तो संदेश होतो तयार पहिल्या सामन्यासाठी। विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला। पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने ताकदीचा वापर ताकदीने केला गेला। बॉल हवेमध्ये फिल्डर अडवण्याचा आणि वॉर्ड ऑफ फिल्डिंग काय फिल्डिंग सुपर्ब एफर्ट्स। पहिलाच बॉल डोळ्यासमोर होता बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही आणि काय एफर्ट्स त्याच्यासाठी टाळ्या वाजतात खरतर खेळाडू कक्षामधून सुद्धा हा एफर्ट्स हवा असतो। ओव्हर द विकेटने आला संदेश टप्पा पडला समोर इनसाइड आउटचा फटका डीप मध्ये लॉंग ऑफला खरतर प्रोटेक्ट करत होते परंतु प्रोटेक्ट केलेल्या धावसंख्या काय त्यांनी वाचवल्या गेलात यासाठी तुम्हाला डीप मध्ये पाठवलं जातं आणि त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळालं। अजून एक ऑन साइडला आता ही फील्ड त्या ठिकाणी आहेत परंतु इथे फसला गेला अडकवला गेला ट्रॅप होतं आधी लॉंग ऑफ त्याच्यानंतर लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना टीमचा सरसेन मध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळाला। वरून होते त्या ठिकाणी बॉल वरून होता परंतु फिल्डर वरून जसा बॉलकडे त्याने बघितलं गेलं पायांची फ्लाइट थोडीशी वाढवली गेली अर्थातच थोडीशी झेप त्यांनी घेतली गेली आणि मैदानाच्या आतमध्ये उडता वरून तुम्हाला पाहायला मिळाला। हे एफर्ट्स असतात पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्पेशली 2 फिल्डर स्पेशलिस्ट असतात तेच तुम्हाला डीप मध्ये ते क्षेत्र प्रोटेक्ट करत असताना पाहायला मिळतात। अगदी त्यांनी मिड विकेट सोडली गेली काव कॉर्नरच्या थोडासा जवळ लॉंग ऑनच्या थोडासा जवळपास तो गेला अगदी पायांना फ्लाइट देत असताना कॅच पकडली गेली जिथे केतन बाद झालाय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षल संदेशचा बॉल फुल टॉस होता बॉटम हँडच्या वापराने खरतर वळवण्याचा प्रयत्न परंतु फास्ट अँड फ्युरियस संदेश तुम्हाला पाहायला मिळाला। त्याने शुभ संदेश दिलाय त्याच्या फिल्डरनेही चांगलं काम केलं। लॉंग ऑफला कॅच ड्रॉप झाल्यानंतर खरतर ती कॅच ड्रॉप नव्हती चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं। केतनकडे नामी संधी होती की त्याला जीवनदान मिळालं होतं परंतु त्याच्या जीवनदानाचा जास्त फायदा उचलू दिला नाही। संदेशचा चांगला बॉल तिथे वरूनची चांगली फिल्डिंग आणि त्यानंतर तिसरा बॉल या ठिकाणी डॉट फेकत असताना संदेश
ओव्हर द विकेटने लेग स्टंप वरती बॉल वेगाने टाकला. असे खूप कमी गोलंदाज असतात की जे बॉल रिलीज करत असताना त्यांच्या खरं तर मुखातून एक साऊंड निघत असतो. त्याच्यामुळे आपण या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर लेग स्टंप वरती बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथेही बॉटम हँड वापरायचा होता, परंतु अंपायर्सने दर्शवलं गेलं की लेग स्टंपचा हा चेंडू बाहेर आहे. त्या अनुमानाने व्हाईट बॉलचा इशारा, टीमची धावसंख्या 3. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं तर पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, त्यानंतर विकेट आली महत्वाची केतनची. मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला होता हर्षल, त्याने आतापर्यंत 2 चेंडू फेस केल्यात, परंतु एक चेंडू वाईट सुद्धा आहे. वेगवान बॉल, चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला विकेट किपरच्या हातामध्ये. हीच खरं तर ओळख आहे संदेशची. संदेश नेहमी क्रिकेटच्या परिपटलावरती आक्रमकता त्याच्या बॉलिंगवरती दाखवत असतो. बॅटिंगमध्ये असलेली त्याची आक्रमकता, गोलंदाजीमध्ये असलेली भेदकता आणि आक्रमकता ही नेहमी त्याची तुम्हाला पाहायलाच मिळाली आहे. या बॉलवरती पाहिलं तर कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळण्यासाठी संधीच दिली नाही, कारण संदेशचा हा शुभ संदेश आहे टीमला की तो कमबॅक सुरुवातीलाच करेल. यावेळेला फुल टॉस बॉल, बॉटमॅनचा सुंदर वापर, परंतु प्रोटेक्ट केलंय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, ज्या फिल्डरने पहिल्याच बॉलवरती चांगली फिल्डिंग केली. बॉटमहँडचा वापर सुंदर होता हर्षलचा. क्रमांक 3 वरती त्याला पाठवला गेलाय. आतापर्यंत 5 बॉलचा खरं तर जो प्रवास होता तो पहिल्या ओव्हरचा संपला आणि 5 ओव्हरमध्ये धावा जर आपण बघितल्या गेल्या तर फक्त 4 आहेत. कमबॅक प्रोडक्टिव्ह ओव्हर, कारण पॉवर प्ले मध्ये 2 फिल्डर डीप मध्ये असतात. मग त्या अनुमानाने आपल्याला स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा असतो आणि टीम मोठी देसाईच्या माध्यमातून खरं तर हा संदेश स्पेशलिस्टच आहे. नेहमी तो बॅट्समनला रीड करत असतो आणि त्याची बॉलिंग ही नेहमी कमबॅकीचीच असते. ओव्हर द विकेटने डावकुराताचाच बॅट्समन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कॉल दिला गेलाय की आय विल टेक, स्वतःचा फॉलो थ्रू सोडला गेला. कॉटन बॉल, इथनं विकेट दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावसंख्येवरती ही दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. विशाल पडतेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी बाद, धावसंख्या 4. संघ निळजे. प्रतीक त्याच्या समोर हर्षल. हर्षलसाठी हा बॉल खोदून काढलाय. टप्पा पडल्यानंतर फिल्डरच्या अॅक्युरेटली हातामध्ये कदाचित येईल, कारण बॉल जास्त लांब जाणार नाही. फटका थोडासा कमकुवत होता, परंतु या 2 धावा ज्या मिळाल्यात त्या टीम निळजेसाठी चांगल्या राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 आल्यात, 2 विकेटी गमावल्या गेल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला नितेश. हो द विकेट. हर्षलसाठी हा बॉल ऑप्शनवरती बॉल होता. थोडस पुढे येऊन खेळले, फ्रंट लेगला पुढे आणलं, फक्त चॉप करत असताना. खरं तर मोठी देसाईची जी ब्लॅक तुम्ही आर्मी बघत आहात ना, ती टी शर्ट सुद्धा रविजे म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलेली आहे. त्याच्यामुळे क्रिकेट खेळावरती त्यांची असलेली ही सद्भावना आणि ही भावना असलीच पाहिजे, कारण असं म्हटलं जातं की ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्याकडे खरं तर दान धर्मही असतो आणि ज्यांच्याकडे माणुसकी असते त्यांच्याकडे माणसांची कधीच कमी नसते. त्याच्यामुळे माणुसकीचे नाते जोपासत असताना आपण पाहिलंय या ठिकाणी रविजी म्हात्रे यांना. आज लकी 11 मोठी देसाई या नावाने हा संघ खेळतोय आणि प्रथमतः फिल्डिंग करत असताना कंट्रोल केला त्याने धावा. ओव्हर द विकेटने स्वीप करायचं होतं. नितेश 6च अंदाज आहे. थोडासा पुढे आला हर्षल, विकेट इथनं मिळू शकते. सागरच्या हातामध्ये बॉल, परंतु
बॉलिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॉल कलेक्ट न झाला त्या कारणाने इथनं विकेट वाचली जाते. हर्षल थोडासा संघर्ष करत होता एक धाव पूर्ण करण्यासाठी, परंतु नितेश या टीमचा असा खेळाडू आहे ना, तर त्याचा हँड अँड कोऑर्डिनेशन खूप चांगला असतो. तो स्वीपचे फटके, रिव्हर्स हे चांगल्या पद्धतीने खेळत सुद्धा असतो. सन्माननीय प्रल्हादजी ठाकूर आणि त्यांच्या समवेत विजयजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती करेन, वेलकम, या तुमचं सहर्ष स्वागत आहे. बॉल चाला डीप मध्ये, काऊ कॉर्नरला क्लिअर करायचा प्रयत्न, परंतु काऊ कॉर्नरला फिल्डर पोहोचले गेले. अजूनही 2 धावा या टीम मध्ये ऍड होतील टीमच्या स्कोर कार्ड वरती. टीमची धावसंख्या झाली आहे 9. आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये ना जास्त धावा बनवण्याच्या अनुमानाने 2 फिल्डरने मेहनत जरूर केली, परंतु 2 बॅट्समनची मेहनत तुम्हाला पाहायला मिळाली. तिथे त्यांची कामगिरी थोडीशी कमकुवत आहे. नित्यसाठी हा बॉल स्वीपचा अंदाज ऑन साइडला खेळलाय, फटका, आणि या फटक्यामध्ये थोडीशी कमजोरी होती. खर तर बॅटवरती व्यवस्थित मिडलिंग न झाल्या कारणाने या बॉलवरती मिळतील धावा 2. मी विनंती करेन की मोठी देसाई किंवा निळजे अथवा कोणत्याही गावातले प्रतिष्ठित व्यक्ती जर या स्पर्धेचा आनंद घेत असतील तर तुमची जागा आमच्या मनामध्ये जरूर आहे, परंतु या व्यासपीठाला तुमच्या उपस्थितीची गरज आहे. या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. नित्यसाठी हा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, फुटवर्क चेक केलं, आधी फुटवर्कला रीड केलं, त्यानंतर ऑफस्टम्पचा हलकासा बाहेर टाकला होता चेंडू, परंतु ऑफस्टम्पचा जास्त बाहेर गेला. अंपायर सांगत असताना इथनं येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलला टीमची धावसंख्या पुढे जात असताना पुढे 12 आकड्यावरती धावफलक आता पोहोचले गेले. आतापर्यंत या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं गेलं ना तर जास्त धावा नाहीत, आणि शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक. शेवटचा बॉल ऑन साइडला, सुंदर फटका, फिल्डर नाही आहेत त्या ठिकाणी, दूरवरती फिल्डर होते, त्याचाच फायदा या ठिकाणी उचलत असताना शेवटच्या बॉलवरती अगदी दीपचंद्र लेखे व वर्धिष्व विष्णू वंदिता शहा सुनसु वशेषा मुद्रा भद्राय राजते. 16 वर्षामध्ये शहाजी राजांनी लिहिलेली ही शिवमुद्रा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्याची गाथा अशीच वाढत जावी. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राचं नंदनवन केलं आणि रायगडावरती राहून या महाराष्ट्राला वाचवलं. ते सुंदर संगीत तुम्ही राजांचं ऐकलं. संदेश कंटिन्यू राहतोय. हर्षलचा अगदी कट करण्याचा प्रयत्न होता फिल्डर पासून थोडासा दूर, परंतु हा फटका जर आपण पाहायला गेला तर देखणा होता. हे फटके ना खरं तर दुर्मिळ फटके असतात. व्यासपीठावरती येऊन खरं तर त्याची चर्चा केली जाते की शार्प माइंडेड बॅटर आहे, पडल्यानंतर बॉलची त्यांनी गती रीड केली गेली. त्यालाही माहिती आहे की सध्या मोठे फटके खेळण्यासाठी आपल्याला अडथळे निर्माण येतात, क्रिटिकलिटीज येतात, तर सिंगल डबल ने का होईना परंतु धावफलक वाढवावं, थोडंसं ट्रेस केलं गेलं की ट्रॅक केलं गेलं बॉलला, आणि त्यानंतर आपण सिंगल पाहिली. संदेश समोर नित्यासाठी हा बॉल होता, अपील केली जाते, परंतु एक्झॅक्टली सांगतात अंपायर्स की लेग स्टंपचा बाहेर होता, त्याच्यामुळे लेग बायचा इशारा प्रसाद सरांचा आमच्यापर्यंत पोहोचत असताना SP पॅनल म्हटले गेले ना तर खरं तर खूप कमी वेळा ते थर्ड अंपायर रेफर करत असतात, कारण प्रत्येक क्रीडांगणावरती चांगलं कार्य करणं ही त्यांची खासियत राहिली आहे. त्याच अनुमानाने हा डिसिजन आपण बघितला तर लेग स्टंप मिस करत होता. टीम आता पोहोचते 19 या आकड्यावरती. 2 गडी गमावले, 20 धावा माफ करा, 2 गडी गमावले गेलेत. यावेळेला ऑन साइडला टर्न केला गेलाय, बॉटम हँडचा वापर सुंदर होता, टप्पा फक्त बघितला गेला, त्याला अगदी क्रॉस बॅटेड हा स्ट्रोक खेळत असताना फक्त दिशा देण्याचं काम केलं, आणि या सिंगलने धावफलक आता 21 या आकड्यावरती. संदेशच्या षटकामध्ये ना जास्त धावाच आल्या नाही, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 आल्या होत्या, त्याने 2 बली घेतले. जरूर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितला तो म्हणजे प्रतीकच्या ओव्हरमध्ये 14 आल्या, परंतु या ओव्हरमध्ये आता पहिल्या षटकासारखा कमबॅक या ठिकाणी सुरू केला संदेशने. संदेश 6 बॉल नितेशसाठी, बॉल हेवो मध्ये आहे आणि इथनं पकडली गेली कॅच, फलंदाज बाद होईल नितेश. टीमचा अजून एक ज्युनियर ऑलराउंडर नक्कीच बाद होत असताना 3री विकेट मैदानाच्या बाहेर, लागणारा झटका टीम निळजेला. नसा, कारण नितेशची ही खासियत आहे
की वेगाने धावपलक बनवणं, कोणती सिच्युएशन असतं त्या सिच्युएशनला हँडल करणं, आउट ऑफ कंट्रोल गेलेली खरं तर जी धावपलकाची भूमिका आहे ती कंट्रोलमध्ये आणणं, या सगळ्या गोष्टी नितेश करत असतो. परंतु नितेश थोडासा हतबल तुम्हाला पाहायला मिळाला. यानंतर गुरुदत्त सागाव आणि त्यांच्या विरोधात गावदेवी उंबारली हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करूयात की इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला कंपल्सरी टॉससाठी यायचंच आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोशन, माफ करा दिशांक, ओ द विकेट. संदेशचा हा बॉल वेगाने टाकला, खुलवट टप्प्याचा बॉल. बॉटमहँडचा आताही वापर करायचा होता, जिथे हर्षल आतापर्यंत बॉटमहँडच्या वापराने खूप चांगल्या प्रकारे खेळतोय. एक मैदानामध्ये हर्षल आहे आणि दुसरे आमच्या सोबत आहेत, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला मित्रांनो अनुभवायला मिळते. सर्जाने डिस्को बैलाचे मालक, छकड्यांच्या शर्यतीमध्ये रस असलेला हा खेळाडू, परंतु क्रिकेटच्या परिपटलावरती तेवढाच अटॅकर आहे. सध्या त्यांचंही करूया आपण स्वागत. आतापर्यंत बॉल या ठिकाणी समाप्त झालेले आहेत 5 आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22. शेवटचा बॉल होता, तोही वेगाने टाकला गेला ऑफस्टंप वरून हलकासा आतमध्ये नक्कीच येत असताना हा बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळाला. म्हणजे 3 ओव्हरची समाप्ती, 3 गडी बाद, टीमची धावसंख्या 22. बॅटिंग करतोय संघ. परंतु या ठिकाणी मंचावरती विराजमान व्हा, तुमचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करू. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल टीम सागाव आणि त्यांच्या विरोधात टीम उंबारली. इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस साठी या ठिकाणी यायचंच आहे. छगन दादा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या वेल 2 दिवसाची जरूर स्पर्धा असली तरी या 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये हा त्यांचा ब्रीदवाक्य राहील की हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. कारण हे जे व्यासपीठ आहे ना, हे माणुसकीच्या नात्यासाठी व्याकुल असतं आणि या माणुसकीच्या नात्याने अशाच मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धांना खरं तर एक वेगळं स्वरूप मिळत असतं. 2 दिवसाच्या स्पर्धेचं देखणं आयोजन कोणी करतं, परंतु त्याचं नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता 5 सुंदर ड्रोन ट्रॉफ्या सध्या तरी तुमच्या डोळ्यासमोर असतील, सामनावीरच्या ट्रॉफ्या. आणि त्याहून सुबक म्हणजे ज्या राजानं हे महाराष्ट्र घडवलं त्या राजांची सुंदर मूर्ती आणि त्या मूर्तीला हार सुद्धा परिधान केलाय. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, कारण इतिहासाच्या पानावरती आणि रयतेच्या मनावरती ज्या राजाने राज्य केलं, माणसाच्या रूपाला जन्माला येऊन दैवताला पोचणारा एक अद्भुत नाव तो म्हणजेच राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. त्यांची सुंदर प्रतिमा या ठिकाणी ठेवली गेलेली आहे. सो त्या राजांच्या मूर्तीला नमन करून जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिला गेला तर झाल्यात 22. फर्स्ट इनिंग या ठिकाणी सुरू आहे. सध्या तरी निळजे संघ स्ट्रगल करतोय. आता निळजे संघाला ना एखादी पार्टनरशिप हवी आहे, ज्या पार्टनरशिपच्या माध्यमातून धावा पुढे जाऊ शकतात. कारण एक सेट पार्टनरशिप तेव्हाच बनते जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही चांगला खेळीचा प्रदर्शन दाखवता. त्याच्यामुळे आता इथनं चांगला प्रदर्शन दाखवावं लागेल. ऑन स्ट्राइक दिशांक. अजयचा पहिलाच बॉल राऊंड द विकेटने. आज एक फिरकी बॉलर आहेत, जास्तीत जास्त लेंथ पुढे ठेवणं त्याची खरं तर पसंती तो देत असतो. त्याचा बॉलिंग वरती जास्त वेग नसतो, परंतु त्याचा टप्पा जो आहे तो टप्पा नेहमी तुम्हाला पुढे पाहायला मिळाला. एक वेगळी ऍक्शन राऊंड द विकेटने जरूर तो टाकत असतो आणि बॉल फिरवण्याची ताकद तो ठेवतो. या वेळेला ऑन साइडला आता बॉल फिरवला गेलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, जज करतात, कॅच येईल, मैदानाच्या बाहेर जाईल दिशांक. फटका जर होता
ॲक्युरेटली त्याच्या हातामध्ये बॉल आणि दिशांक या ठिकाणी झाला बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला आहे संतोष, अर्थातच सँडी. अजयचा बॉल त्याला करावा लागेल फेस. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 22. राऊंड द विकेटने फुल टॉस बॉल ऑन साइडला तोच फिल्डर त्या ठिकाणी आहे. लागोपाठची दुसरी विकेट मिळेल ती म्हणजेच अजयला. जसा मैदानाच्या बाहेर संतोषाला तसा आता चिंतेचा वातावरण, कारण आतापर्यंत गडी गमावले गेलेत ते म्हणजेच बॅटिंग करत असताना निलजे संघाने 5. कारण लेग स्टंप वरती फिल्डर जर आपण पोझिशन जर पाहिली तर जरूर लॉंग ऑन लाईक फिल्डर आहे. डीप मध्ये काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. ऑफ साइडला जर आपण पाहायला गेलं ना तर ऑफ स्टंप वरती बॉल टाकल्यानंतर त्यालाही माहिती आहे की फिल्डिंग पोझिशन त्या ठिकाणी सेट नाहीये, त्याच्यामुळे लेग स्टंप वरती हाही बॉल टाकला. लागोपाठचा दुसरा विकेट आणि पहिल्याच मॅच मध्ये हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल अजय. मैदानाच्या आतमध्ये आता क्रमांक 7 वरती गेलाय सचिन. थोडासा अडचणीमध्ये आहे संघ निळजे, या अडचणीमधून काढावं लागेल. एकंदरीत हर्षल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतोय. त्याच्या इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा विचार केला तर त्याने 8 बॉल फेस केल्यात, 6 त्याने बनवल्या गेल्यात, परंतु या 6 धावसंख्या त्याच्या टीमसाठी उपयुक्त नाहीयेत. त्यासाठी आता मोठे फटके यायला हवे. राऊंड द विकेटने टप्पा बघितला गेला, बॅट फिरली वेगाने, फिल्डर जरूर त्या ठिकाणी प्रयत्न, खूप सुंदर प्रयत्न होते, त्या प्रयत्नांना दाद जरूर द्यावी लागेल, परंतु शेवटच्या क्षणाला हाताला चटून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. या ठिकाणी फिल्डरचा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी सुमित होते, काय एफर्ट्स होते, सुंदर एफर्ट्स, परंतु षटकार आलाय. षटकाराने टीमची धावसंख्या 28. आणि आपण जी चर्चा करत होतो ना की ज्या धावसंख्या सध्या तरी निलजे टीमच्या खात्यामध्ये बनल्यात ना त्या वाढवण्यासाठी मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये जावं लागेल, आणि त्याच्यातला उत्तर होता सचिनकडे. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. अजयचा हा बॉल ऑन साइडला ताकदीच्या वापराने वळवला गेला. टीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत, फिल्डिंग ही चांगली झाली. ऑन स्टंप फेकी या ठिकाणी येत असताना विकेट किपरच्या ॲक्युरेटली हातामध्ये. आतापर्यंत बॉल समाप्त झाल्यात. 5 टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच 29 या आकड्यावरती. एखादा मोठा स्ट्रोक किंवा शेवटच्या ओव्हरमध्ये 15 पेक्षा जास्त धावा जर आल्या ना तर कदाचित या मॅच मध्ये निळजे संघ कमबॅक करू शकतो. सेकंड इनिंग मध्ये त्या धावा डिफेंड करू शकतो, कारण वडवली बीच सारख्या संघाला या संघाने या हंगामामध्ये मात दिली आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, सुंदर फटका. बॉटमचा सुंदर वापर होता, परंतु त्या ठिकाणी फिल्डर होते, फिल्डिंग ही चांगली झाली. बॉल जो आला ना त्या बॉलला मिरिट मध्ये खेळला, आणि हेच क्रिकेट असतं. तुम्ही क्रिकेट काय खेळता याला महत्व जेवढं असतं ना तेवढं तुम्ही क्रिकेट कसं खेळता याला महत्व. हर्षलसाठी खरं तर कौतुक करतात त्यांच्या डगआउट मधले खेळाडू, कारण माहिती आहे की आतापर्यंत हर्षलने जेवढे बॉल फेस केले तेवढे बॉल त्यांनी बॉटम हँडच्या माध्यमातून परफेक्टली मिरिट मध्ये वळवले गेले. त्या अनुमानाने त्याचं अभिवादन खरं तर या ठिकाणी स्वीकारलं गेलं खेळाडू कक्षामध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 5 गडी बाद 31. खेळीनंतर 31 धावा टीमच्या टोटल मध्ये, आणि या टीमचा अजून एक स्पिनर बॉलर तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये येत असताना सागर. त्याच्या शैलीवरती मित्रांनो खरं तर अनेक सारे फलंदाजांचे रिॲक्शन चेंज होत असतात, कारण त्याचा जो बॉल आहे तो बॉल वेगाने असो आणि थोडासा टर्नी होत असो. सचिन साठी हा बॉल फास्टेस्ट फुल टॉस होता. समोर खेळतात व्ही शेप मध्ये, डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर जरूर हर्षलने कॉल दिला गेला होता. कॉन्ट्रीब्युशन त्याचं राहिलं, कॉलिंगचं कॉन्ट्रीब्युशन त्याने आतापर्यंत चांगलं दिलं त्याच्या खेळीमध्ये, परंतु हे कन्व्हर्शन त्याच्यासाठी सेफ राहिलं. 2चा कॉल लगेच त्याने केला गेला, आणि या सचिनच्या खात्यामध्ये 2 धावा टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 33 वरती 5 गडी बाद आहेत. अजून 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्या 5 बॉल मध्ये निदान 2 मोठे फटके आले ना तर निळजे संघ या धावा डिफेंड करण्याची ताकद ठेवू शकतो. सागरचा हा बॉल होता सचिनसाठी, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला,
कदाचित एक्सपेक्ट केलं होतं त्या अनुमानाने बाउन्सर बॉल आला नाही, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि ही खासियत असते. कारण कल्याण डोंबिवली विभाग म्हटलं गेलं तर नेहमी तुम्हाला शेना मातीने सारवलेली विकेट पाहायला मिळते. त्यामध्ये तुम्हाला परफेक्टली निर्धारित जो टर्न पाहिजे तो टर्न मिळतो. तुम्हाला बाउन्सर बॉल टाकायचा असेल तर लेनचा वापर करावा लागतो. टॉस करायचा असेल समोरून तर पुढे लेन टाकायची असते. इथे पुढे लेंथ होती परंतु बॉलने उचलत घेतली नाही आणि सचिन या ठिकाणी होत असताना बीट. सचिनसाठी हा बॉल हाही फटका व्यवस्थित बॅटवरती नव्हता, कनेक्टिव्हिटी थोडीशी कमकुवत, परंतु सचिनला संधी मिळते या 2 धाबा बनवण्याची. एका बाजूला हर्षल ही चांगला आतापर्यंत खेळलाय, त्याच्या इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा विचार केला तर त्यांनी बनवल्यात आतापर्यंत 8, सचिनने बनवल्या गेल्यात 11. एकंदरीत टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 35. 5 ओव्हरची ही मॅच आहे आणि 5 ओव्हरमध्ये आपण प्रेडिक्ट करत असतो की 50 ते 55 निदान हा धावपलकावरचा टार्गेट डिफेंड करण्यासाठी असावा. या वेळेला उचलला गेलाय बॉल मध्ये स्टेट डाऊन दी ग्राउंड, अगदी पंचांच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट इज अ फटका, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. दुसरा षटकार आलाय सचिनच्या बॅट मधून. आतापर्यंत त्याच्या बॅटचा फ्लो जर तुम्ही पाहिला तर थांबलेलाच नाही, मोठा फटका त्याने आता कन्वर्ट केलाय सागरच्या विरोधात. षटकार आला सागरच्या विरोधात, स्वतःचा फॉलो थ्रू मधून बॉलला जाताना बघितलं फिल्डर त्या ठिकाणी दुसऱ्याचा प्रयत्न करतायत आणि इथनं एक फलंदाजाला कदाचित परतावं लागेल का, थोडीशी फंबलिंग तुम्हाला पाहायला मिळाली आणि त्याचाच फायदा उचलला गेला तो म्हणजेच हर्षल आणि सचिनने. क्रिकेटमध्ये ह्याच गोष्टी असतात, तात्काळ असलेल्या संध्या तुम्हाला त्या संध्यांचं सोनं करावं लागतं. माहिती आहे की सध्या तरी धावफलक कमी होता, षटकाराने सचिन त्या धावफलक वाढलं गेलं. एक एक धाव आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि तीच इम्पॉर्टन्सी या ठिकाणी कंप्लीट करत असताना 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. या ओव्हरमध्ये आला धावा 12, टीमची धावसंख्या 43. शेवटचा बॉल ठरवेल की या मॅच मध्ये टार्गेट किती राहील टीम मोठी देसाई समोर. शेवटचा बॉल उचलला गेलाय, शेवटच्या बॉलवरती षटकार येईल आणि आता धावफलक अगदी पोचून जाईल ते म्हणजेच एक फायटिंग स्कोर कडे. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक 49 आणि आपण प्रेडिक्ट केलं होतं की 50 धावसंख्येचं टार्गेट डिफेंड करण्यासाठी 5 ओव्हर मध्ये सेफ टार्गेट असतो आणि त्या सेफ टार्गेट पर्यंत आता पोहोचला गेलाय. अर्थातच 50 धाबा बनवाव्या लागतील टीम जानवान मोठी देसाईला. सन्माननीय जगदीशजी म्हात्रे देसाई यांना आपण इन्व्हाइट करूयात की मंचावरती येऊन तुम्ही विराजमान व्हा, तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करू. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे नक्कीच आपण आता वळूयात. टीम सागाव आणि टीम गावदेवी उंबारली, विनंती करीन की दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे. सागाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी कॉल करतील. काटा असा कॉल आणि आपण पाहूया टॉस बाजूने लागलाय तो म्हणजेच टीम सागावच्या. थोडासा आपण शॉर्ट नक्कीच ओपिनियन घेणार आहोत. प्रथमतः चिन्मय टॉस जिंकलाय, डिसिजन काय असेल? फिल्डिंग. ॲज अ कॅप्टन आजवर सचिन म्हात्रेने तुझ्यावरती संघ जास्त विश्वास ठेवत असतो, फिल्डिंग घेण्यामागचं काय कारण? आम्हाला चेजिंगला इकडे बरं पडतं प्रत्येक वेळी म्हणून आम्ही फिल्डिंग घेतो. आणि मोस्ट ऑफ या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा विचार जर केला तर त्यातला सागाव संघ म्हणजेच या मैदानावरती त्यांचा परफॉर्मन्स चांगलाच राहिला, म्हणजे तुमच्यासाठी हा लकी ग्राउंड आहे. कारण या क्रीडांगणावरती तुमचा खेळ चांगलाच राहतो. परंतु समोर ऑपोजिट टीम आहे, प्रेम तुझ्या समोर आहे, खुल्या गटातून खेळण्याचा तोही अनुभव ठेवतो. त्यांच्या समोर काय रणनीती आहे, काय माइंडमध्ये सेट आकडा आहे की फिल्डिंग करत असताना किती धावसंख्येपर्यंत त्यांना रोकाल? बघू 50 पर्यंत.
ॲज अ कॅप्टन तू आणि सचिन मात्रे सोडून जास्त संघामध्ये कोणाकडनं आशा अपेक्षा आहे आणि कोणते यंगस्टर आहेत ज्यांना तू प्रमोट करू शकशील पुढे? वेदांत आहे, अजून अवधूत आहे. 2 दिवसाची स्पर्धा, या 2 दिवसाचं देखणं स्वरूप तू नक्की डोळ्यासमोर बघतोय की आदर्श क्रिकेट संघ पडलेच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या स्पर्धेबद्दल 2 शब्द तुझे काय आहेत? स्पर्धा तर चांगलीच आहे आणि इकडे ग्राउंड पण खूप छान आहे, तर इकडे खेळायला पण खूप मजा येते. थँक्यू सो मच. आपण हे ओपिनियन सागाव टीमचा कॅप्टन सांगलं. प्रेम, खरं तर जेव्हा जेव्हा उंबारली गाव म्हटलं गेलं तर प्रेम याची आठवण तुम्हाला नक्कीच होईल, कारण प्रेम नेहमी आपल्या टीमचा तारणहार बनलेला आहे. परंतु आता प्रेम टॉस तू गमावला गेला करायची बॅटिंग, काय वाटतं की समोर संघ सागाव आहे, एक चांगली लढत होईल? हो नक्कीच, सागाव संघ या सीझनला भरपूर फॉर्ममध्ये. मग या संघाला मात देण्यासाठी तुम्हाला बॅटिंग करायची आहे, तर काय माइंडमध्ये आकडा किती सेट आहे की 5 ओव्हरमध्ये मिनिमम किती धाव बनवणार? 55 ते 60. सध्या या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी पूर्ण संघ अवेलेबल आहे की काहीचे खेळाडू अनुपस्थित आहेत? नाही, 2 फिल्डर बाहेर फिरायला गेले, ते आले नाही. नाही, कारण उंबारली चे भरपूर मित्र आहेत, त्यांचा पोस्ट आम्ही बघत असतो की काहीसे खेळाडू आता या सीझनमध्ये फिरण्यासाठी सुद्धा जात असतात. सो आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी कोणता नवीन खेळाडू तुम्ही या टीममध्ये इन्व्हॉल्व केलाय का? हो, 2-3 प्लेयर नवीनच आहेत, सर्व यंग प्लेयर आहेत, 3-4 जण आम्ही आहेत. येस, थँक्यू सो मच. विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊ दोन्ही टीमला. टॉस बॉक्समधून न्यूज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की गुरुदत्त सागाव टीमच्या कॅप्टनने टॉस अर्थात चिन्मयने जिंकलाय. डिसिजन घेतला गेला फिल्डिंगचा. नेक्स्ट मॅचमध्ये प्रेम भोईर आणि त्यांचा संघ तुम्हाला करताना पाहायला मिळेल बॅटिंग. काहीशे सन्मान आपण या ठिकाणी करूयात. व्यासपीठावरती विराजमान असलेले सर्वांचे लाडके रवींद्रजी सुधा म्हात्रे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी दिलीपजी पाटील यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. गतिशील विचारांचा कृतिशील नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, खरं तर मनाने राजपण आणि त्यांच्या स्वभावाने अगदी स्वाभाविकपणा तुम्हाला नेहमी पाहायला मिळालाय. अर्थातच मनासारखा राजा आणि राजासारखा माणूस आपल्या या मंचावरती उपस्थित होता. जरूर मित्रांनो, त्यांच्या अंगावरती तुम्हाला सोनं जरूर पाहायला मिळेल, परंतु मनही त्यांचं सोन्यासारखं आहे. कारण नेहमी मार्गदर्शन करणारे, या गावाला नेहमी सपोर्ट करणारे आणि मोठी देसाई टीमला ज्यांना टी शर्ट स्पॉन्सर आणि अनेक साऱ्या युवकांना प्रेरणा देणारे सर्वांचे लाडके रवींद्रजी सुधा म्हात्रे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. थँक्यू दादा, तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर दिलीप दादांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते अजून एक सन्मान आपण करूयात. यशवंत कसरू पाटील यांना आपण इन्व्हाइट करूयात की आमचा जो टॉस बॉक्स आहे त्या टॉस बॉक्समध्ये येऊन तुमचा सन्मान तुम्ही स्वीकारा. लेजंड क्रिकेट प्रेमी, ज्यांचं क्रिकेटवरती असणारं प्रेम, क्रिकेटवरती असणारी सद्भावना ही त्यांनी या ठिकाणी दाखवली गेली आणि त्यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. त्यानंतर खंडू बुरुड हे खार्डीवरून या ठिकाणी आलेले आहेत. सो आपण त्यांना विनंती करूयात की तुमचाही सन्मान आम्ही या ठिकाणी करू, त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. या व्यासपीठावरती बसून तुम्ही हा क्रिकेटचा सुंदर दैदिप्यमान सोहळा बघत आहात आणि तुम्ही आमच्या आदराने खरं तर या ठिकाणी आलात. सो तुमचा सन्मान करणं ही आमची खरं तर संतांनी शिकवलेली परंपरा आहे, ती परंपरा आम्ही जोपासतो. काहीशे सन्मान जरूर असतील, ते सन्मान आपण जरूर थोड्या वेळाने करणार आहोत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये करतोय आम्ही परिवर्तन. सेकंड इनिंगला 50 धावसंख्येच्या चेसला झाली सुरुवात. जाऊया प्रथमेश ठाकूर सरांकडे, ऐकूया खेळाचं दुसरं सत्र. धन्यवाद. त्याचप्रमाणे सागाव उंबारली, तर सर्वांना मी विनंती करेन की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दत्तकृपा सागाव बनाम गावदेवी उंबारली मध्ये पुढची लढत. आज भरपूर चांगले क्रिकेट या क्रीडांगणावर आपल्याला अनुभवायला मिळेल.
सलामीची जोडी मनोज आणि अजय आपण पाहिलं. अजय बाद झालाय आणि आता मनोज आणि प्रतीक या जोडीवरती मात्र पूर्णपणे डाव आपल्याला पाहायला मिळेल. 50 धाबांचं टार्गेट आहे आणि निजे संघ म्हटलं की यंदाच्या हंगामामध्ये अप्रतिम क्रिकेट त्याने खेळलेला आहे. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट म्हटलं की प्रचंड डेव्हलप झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरं तर जनमाग क्रिकेट संघ निजे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय. सुरुवात अगदी इथं आपण पाहतोय दुहेरी दाब्याने झाली, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली आणि विकेटचं पतन झालंय. फलंदाज अजय बाद होतोय. ओव्हर द स्टम्प्स राउंड द विकेट. इट्स अ वाईट बॉल. राउंड द स्टम्प्स गेलाय. ओव्हर द विकेट न आला आणि राउंड द लेग्स झाला म्हटलं जातं. खरं तर लेग स्टम्प सोडून चेंडू जात होता. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवंतर धाव मिळाली. अवंतर धावाने धाव फलक आता मात्र 4 वर तुम्हाला पाहायला मिळतात. 4 रन्स ऑन बोर्ड. सुरुवात भरपूर सुंदर केली आहे नितेशनं आपल्या संघासाठी. पुढचा बॉल बॅटची एज होती. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये आलाय. डायरेक्ट हिटची गरज. फेकी खराब झाली आहे. बॅकअपला फिल्डर तिथे उपस्थित होते आणि त्या अनुषंगाने अतिरिक्त काही नुकसान झालं नाही. सिंगल मिळते. धावसंख्या सिंगलच्या मदतीने आता 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडूचा खेळ अद्यापही शिल्लक. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेच आपण पाहतो. आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर आहेत. डीप मध्ये आपण पाहिलं तर फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. डावकुर त्याच्या फलंदाजासाठी डीप मध्ये स्क्वेरिश मिड विकेट तैनात करण्यात आला. त्यानंतर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये एक फिल्डर आहे. शॉर्ट फायनल एक शॉर्ट थर्ड मॅन तैनात करण्यात आलाय. गलीमध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतो. पॉइंट आहे. कव्हर देखील आहे आणि मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. शांतारामजी ठाकूर यांना देखील विनंती करेन आपण देखील आमच्या मुख्य अतिथी मंचावर या. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. मोस्ट वेलकम. शांतारामजी ठाकूर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. सामने शेड्यूल प्रमाणेच होतील कारण ऑन साइड वळवण्याचा प्रयत्न लकी 11 जनमाग क्रिकेट संघ मोठी देसाई बनाम जनमाग क्रिकेट संघ निजे मध्ये सध्याची सुरू असलेली लढत. त्यानंतर दत्तकृपा सागाव विरुद्ध आई गावदे क्रिकेट संघ उंबारली. ध्रुव 11 या नावानं जो संघ आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर सामना आपण पाहणार आहोत जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश खोनी संघाला आपण खेळताना पाहणार आहोत. आणि त्यानंतरचा सामना चेंज द गेम वडवली बी विरुद्ध जीवांश 11 वडवली बी विपक्ष दहीसर या 2 संघांमध्ये ही लढत असेल. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती आहेत. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत टेक्निकल एक्सपर्ट सुपर स्पोर्ट्स चे सर्व दीपू मुंडे जोडले गेलेत आणि प्रतिमाचा दिवस देखील चांगला जाईल त्यामध्ये ती मात्र शंका नाही कारण कॉम्बॉक्स मध्ये वेल्वेट व्हॉइस ऑफ मलंगड भाग्यजी म्हात्रे देखील आहेत. षटक क्रमांक दुसरा आणि गोलंदाजी मार्कवर आता नागेशचा वापर केला जातोय. नागेशला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन बघा. नागेश वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य असू द्या कारण आज 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. 5 षटकांचे सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. उजवा हाताचा विस्फोटक फलंदाज सध्या स्ट्रायकिंग इनवरती तुम्ही पाहताय. बरोबर नागेश ओद विकेट सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चेंडू पंच आमच्याकडे वळतायत दर्शवतात. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने आता पुढे सरसावली जाते. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहिली तर पहिल्या षटकाखेरीस 5 होती आणि त्यानंतर अतिरिक्त धाव जोडली गेली आणि त्या अनुषंगाने धाव फलक आता 6 वर. 6 रन्स ऑन बोर्ड. 6 धावा. विकेट कीपर सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी करत असताना आपण पाहतोय फलंदाजाला सोडावं लागतंय मैदान. लागणारा आणखी एक मोठा लेखा बॅटिंग करताना लकी 11 जनमाग क्रिकेट संघ मोठी देसाईला.
नवीन फलंदाज मयूर देवकर दाखल झाला मैदानात. मयूर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उजव्या हाताचा हा देखील एक विस्फोटक फलंदाज आणि खरं तर तासावरती देखील आता लकी 11 मोठी देसाई संघाचे प्रेक्षक जरूर आवर्जून लक्ष देतील. सावली मैदान देसाई आपण पाहतोय. खरं तर नेहमीच या क्रीडांगणावरची प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली आपण पाहत असतो आणि आज देखील मॉर्निंग सेशन मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक इथे पोहोचले गेला. ड्राईव्ह केला, पहिला चेंडू कव्हरला, फिल्डर आहेत, एकच धाव मिळेल. सिंगल धावफरक पुढे सरसावलं जाईल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती एकंदरीत आपण पाहतोय 7 वर येऊन पोहोचली. धावांसाठी संघर्ष मोठा करावा लागतो. खरं तर खेळाच्या दुसऱ्या डावात धावांसाठीचा हा मोठा संघर्ष लकी 11 जर्मा क्रिकेट संघ मोठी देसाईचा राहिला. थोडं व्हॉल्यूम दे दिलदास. डीजे दिलदास आज आमच्या सोबत नक्की जोडले गेलेत. दिलदास डेकोरेटर्स. नागेश तयार. ऑफ स्टंपचा बाहेर शफल झाला. ऑफ साइड आडवा बॅटमॅनला केला. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. सेकंडचा कॉल नाही. एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरसावली जाईल. बघा संत गतीने धावफलक सुरू आहे. सिंगल स्कोरबोर्ड पुढे चाललंय. पाठलाग एकंदरीत 50चा करायचा आहे आणि 50च्या पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 बनलात. त्यामुळे दबाव धडपणे कुठेतरी फलंदाजांवरती देखील कुठे ना कुठे मोठे फटके येणं गरजेचं आहे, जेणेकरून धावफलकाला एक चालना मिळेल, गती मिळेल, आकार मिळेल आणि त्यानंतर मात्र धावफलकाची स्थिती बदलेल पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर नागेश पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स सेंड कडून होते त्यार. पुढचा बॉल डबल माइंड झाले. खोला टाकलाय, खोदून काढलाय मयूरनं देखील. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. इनफिल्ड मध्ये मिड ऑफला अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. दिशांतला तिथे आपण पाहतोय. तर फलंदाजांनी निराश केलं पूर्णपणे जन्मा क्रिकेट संघ निजे. तर एकंदरीत आपण पाहिलं तर शेवट गोड केला. बॅटर सचिन षटकार 3 ठोकले त्याने. धावसंख्या 11 वर 9 धावा झाल्यात. लॉफ करायचा होता मोठा बॅकलिफ्टनं. ऑन साइडला संपर्क होत नाहीये. जणू काही गोलंदाज नागेश आणि यष्टीरक्षक यष्टांच्या मागे आपण पाहतोय विशालला जणू काही सराव सत्र सुरू आहे. नागेश चेंडू डिलिव्हर करतात. विशालच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि अंतिम शेवटचा एक चेंडू शिल्लक. पहिला वाईट बॉल होता, अतिरिक्त धाव मिळाली, बट त्यानंतर नागेशनं जो कमबॅक केलाय प्रथम फंटास्टिक कमबॅक. थांबतायत. दॅट बॉल रिदम मध्ये चुकला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज मात्र चुकतोय. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग मध्ये डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय. प्रत्येकला आपण पाहतोय. बॉलच बॅक केलाय. बुडांमधून मागे लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल झालाय. 3 फिल्डर आहेत. एक आपण पाहिलं ऑफ लॉंग ऑफ रिजन मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मिड विकेटला एक फिल्डर होते. षटक क्रमांक पाहता दुसरं देखील पूर्ण झालंय आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस देखील आपण पाहिलं तर 5च धाबा आल्या. म्हणजे दोन्ही षटकांमध्ये 5-5 धाबा आल्या. धावसंख्या 10 वर तुम्हाला पाहायला मिळते. आता एकंदरीत समीकरण उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता 18 आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये विजयासाठी 40 ची गरज. 18 बॉल 40 धाबा. करणला आपण पाहतोय.
खर तर मुख्यतः करंटला आपण पाहत असतो सेकंड लास्ट किंवा लास्ट ओव्हर मध्ये, बट आता कुठेतरी स्ट्रॅटेजी प्लॅन मध्ये चेंजेस आहेत. धावसंख्या तुम्हाला माहिती आहे अवघ्या 49 बनवल्या गेल्यास 50 धाबांचं टार्गेट आहे. सो कुठेतरी तिसरा गोलंदाजाचा वापर लगेचच केला जातो. षटक तिसरं आहे आणि तिसरा विकल्प देखील वापरण्यात आलाय. कॅप्टन आपण पाहतोय खऱ्या अर्थानं काहीतरी वेगळी रणनीती आपण पाहतोय. करणने इम्प्रेस केलं यंदाच्या हंगामामध्ये एका सुपर बॉलिंग. पहिलाच धीम्या गतीचा हेरताला नाहीये फलंदाजाला विकेट मिळेल आणि काय घडतंय. कॅच ड्रॉप केलीये. कॅचेस विन द मॅचेस. खर तर पहिल्या सत्रामध्ये जेव्हा लकी 11 मोठी देसाई संघ फिल्डिंग करत होता तेव्हा क्षेत्ररक्षणाचा का दर्जा तुम्हाला पाहायला मिळाला. का अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं. आउटफील्ड मध्ये अगदी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी समोर आपण पाहिलं लॉंग ऑफ मध्ये असो अथवा डीप मध्ये स्क्वेअर लेगला असो का क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. आणि आता मात्र सरस सोपा जेल इथे ड्रॉप केला. खरं तर क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते हर्षल. कारण पहिल्या डावमध्ये बॅटिंग करताना हर्षलने पूर्णपणे आपल्या संघाचा डाव साबरला होता. तो हर्षल मात्र चूक करतो. एक हर्षल आमच्या सोबत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोररच्या भूमिकेत. हर्षल आमच्या जर तिथे असते तर नक्की जेल सुटला नसता. यावेळेस देखील ऑन साइडला काय असं लाऊड अपील. इनफॅक्ट आउटसाइड ऑफ मिसिंग ऑफ स्टंप. नॉट आउट पण इशारा करतात. लेग 22 स्वरूपात धाव असेल. मोस्टली हर्षदला पाहत असतो ते आउटफील्ड मध्ये फिल्डिंग चांगली करतात. त्यांच्यावरून षटकार ठोकणं हे कोणाला एक जमलं नाहीये आतापर्यंत. पाहता पाहता षटक क्रमांक 3 आपण पाहतो सुरू झालंय. पहिला 2 चेंडूचा काय संपन्न झाला. एकच धाव खर्च केली. एक झाली ती लेग बायच्या स्वरूपात ती सांघिक कोठ्यामध्ये जाईल. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 12 वर. कुठेतरी धावफलकाला गती मिळणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय धावफलक सुरू आहे सध्या शांत आणि संयमी पद्धतीने धावफलक सुरू असलेला तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे कुठेतरी त्या धावफलकाला चालना देणं हे देखील गरजेचं असणार आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. लकी 11 जनमांग क्रिकेट संघ मोठी देसाईला. नेक्स्ट बॉल करण तयार. विकेट न आला होता ऑफ साइडला पूल आणि तिथे एफर्ट चांगले पाहायला मिळाले. पण पाहता पाहता चेंडू स्क्वेअर लेग बाहेर गोल येतोय. या षटकार आले. अप्रतिम फटका आपण पाहिला आणि धावत संख्या आता मात्र षटकाराने आकार घेत असताना सध्या धावफलक 18 वर तुम्हाला पाहायला मिळेल. अशी अद्यापही 2 ते 3 मोठे फटके अजूनही येणं गरजेचं आहे. करता दुसऱ्या बाजूला मयूर भरपूर शांत खेळतात. मयूर देवकर मोस्टली अटॅकिंग क्रिकेट साठी त्याला ओळखलं जातं. पण सध्या तो देखील शांत. त्याला माहिती आहे संघाचा डाव आपल्याला सावरायचा आहे. दुसऱ्या बाजूला मनोजला आपण पाहतोय. मनोज आणि मयूरला आता मात्र काहीतरी चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. कारण टॉप ऑर्डर मध्ये 2 बॅटर अर्ज आणि प्रतीक बाद झाले. धीम्या गतीचा होता अकुटप्पाचा होता. पुन्हा तो क्षेत्ररक्षक आहे पण यावेळेस चुकी करत नाहीये. हर्षलने मात्र सोपा असेल टिपलाय. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. मनोजनं करणच्या विरोधात षटकार ठोकला तर मनोजला मात्र तंबूच्या आष्ट्याला पाठवलं. विकेटचं पतन लागणारा धक्का क्रमांक 3 बॅटिंग करताना लकी 11 जनमांग क्रिकेट संघ मोठी देसाईला.
बनवता आले नाहीये मनोजचा अपवाद जर वगळला तर, कारण एकट्यानं 11 बनवलात. इतर आपण पाहिलं तर कोणताही फलंदाज सफल ठरला नाही आतापर्यंत, कारण अजयनं नाराज केलं, प्रतीकने नाराज केलं, मयूर देवकर आहेत ते सुद्धा संयमी खेळ करतात. आणि न्यू बॅटर आकाश मैदानामध्ये दाखल झाला. बॅटिंग लाईन पूर्णपणे ढासळली गेली. ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतो जनमार्ग क्रिकेट संघ निजे या संघाने इम्प्रेस केलंय. चेंज द गेम वडवली. बी सारख्या संघाला मात्र आपण पाहिलं तर मात्र लो स्कोरिंग मॅच मध्ये पूर्णपणे बांधून ठेवलं आणि तो सामना तिथे त्यांनी जिंकला. कारण यावेळी सेंट चेंज करतोय. ओव्हर द विकेट नाला चांगला चेंडू आपण पाहतोय. त्या बात राऊंड विकेटने देखील चांगले चेंडू टाकत होता. खरं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी होता ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी तयार झाला. आणि यावेळेस देखील सर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसरला. डॉट बॉल. आता येणारं समीकरण उर्वरित चेंडू शिल्लक आहे 13 मध्ये 32 करायच्या. 13 चेंडू 32 धावांचं समीकरण स्पष्ट टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. ऑनसाइड कॅच. आता बॅट चेज लागली आहे, धाव नाही. मयूरला स्ट्राईक हवे, त्याला माहिती आहे. षटक क्रमांक 3 संपलंय. ड्रिंक्स ब्रेक. पाण्याची मागणी केली गेली आहे. पाण्याची तहान तर भागेल जरूर, पण धावांची लागलेली तहान खऱ्या अर्थानं लकी 11 जनमार्ग क्रिकेट संघ मोठी देसाईची कोण पार पाडेल ते देखील पाहायचं. 3 षटका अखेरीस 18 धावा, येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 32 ची गरज. या छोटासा ड्रिंक्स ब्रेक आहे. या दरम्यान जाऊया डीजे दिलदास कडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. चेक. नितेश पाटील जे पडल्याचे आहेत त्यांना विनंती करेन की आपण आमच्या व्यासपीठावरती या. नितेश आता पाटील पडलेगाव यांना विनंती असेल व्यासपीठावरती आपल्या मनापूर्वक हार्दिक स्वागत. आदर्श चषक पडलेगाव या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक जे आपण पाहतोय खरतर पडलेगाव क्रिकेट कोच आहेत नितेश पाटील. यावेळेस समोर सरळ बॅटन लॉफ करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आलात. कॅच ड्रॉप केली आहे. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने आले होते. सचिनला आपण पाहिलं ज्या सचिननं खऱ्या अर्थानं निजे संघाच्या डावाला सावरलं. विस्कटलेली खेळी पूर्णपणे नियंत्रित आणली आणि संघाच्या धावसंख्या 49 झाला, पण त्यामध्ये 51% धावा ज्याने बनवल्या. अर्धा म्हणजे आपण पाहिलं 50%हून अधिक धावा ज्याच्या आल्या. त्यात सचिनने झेल ड्रॉप केला. 3 षटकार सचिनने ठोकले होते त्याच्या इनिंग मध्ये. महत्वपूर्ण खेळ राहिली. शेवट गोड केला पूर्णपणे. नेक्स्ट बॉल. नितेश सेकंड स्पेल मध्ये यावेळेस लॉंग ऑफला आणि आता मिस्टेक होणार नाहीये. लॉंग ऑफला दिशांकने झेल टिपलाय. विकेटचं पतन. 1 डाव पूर्णपणे आता मात्र विस्कटलेला तुम्हाला पाहायला मिळेल. लकी 11 जैनवान मोठी देसाईचा.
काय चला हरकत नाही दिला, समजू शकतो आम्ही या सगळ्या गोष्टी. ऑफ साइडला काय असा तो लाऊड अपील प्लम एलबी नाही. अंपायर सांगतात ऑफ स्टंप सोडून चालला. लाऊड अपील ज्या प्रकारे अपील केली होती नितेशनं, पंच सांगतात की इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ आहे, मिसिंग ऑफ स्टंप. व्हेरी गुड डिसिजन, व्हेरी गुड डिसिजन. पंचाचं कौतुक आहे, योग्य निर्णय. एसपी पॅनलचे पंच म्हटलं की थर्ड अंपायर मोस्टली रिक्वायरमेंट भरपूर कमी असते. 9 चेंडू आणि आता विजयासाठी तब्बल 30 धावांची गरज आहे. कठीण झालंय समीकरण, कठीण झालंय. ऑफ साइडला फक्त दिशा दिले गोलंदाज नितेशच्या गतीचा वापर केला. पॉइंट लेग पार 4. रिव्ह्यू होता सर. प्रत्येक संघाला आपण पाहिलं तर एक रिव्ह्यू दिला भीमर नो बॉल साठी, त्यामुळे त्यांनी त्याचा वापर केला, असफल राहिला. सो पुन्हा रिव्ह्यू इथे मिळणार नाही, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. नितेश पुढचा बॉल. ओव्हर द स्टंप्स, गतीमध्ये परिवर्तन, क्या बात है नितेश, अप्रतिम गोलंदाजी. व्हेरिएशन्स तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणतो ना व्हेरिएशन्स, बदल ही काळाची गरज, आणि त्या व्हेरिएशन्स जर तुमच्याकडे असतील तर या क्रिकेटच्या पटलावर तुम्ही कितीही चांगले फलंदाज तुमच्या समोर आले तरी त्यांना शांत ठेवू शकता. आणि ते बदल दाखवले. 6च्या 6 चेंडू विविध गतीनं हाताळण्याची, विविध प्रकारे हाताळण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. आणि त्याचमुळे यंदा संघामध्ये एक वेगळ्या लयमध्ये संपूर्ण संघ तुम्हाला पाहायला मिळालाय. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नितेश नामक गोलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. गोलंदाजी करत असताना 2 षटकांचा स्पेल राहिलाय, 10 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिल्यात. 5.00च्या इकॉनॉमिकल नक्कीच गोलंदाजीचा स्पेल त्याचा आपण पाहिला. 10 रन्स खर्च करताना 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक 4 पूर्ण, 4 षटकांनंतर 24 धावा धावफलकावरती. आता येणारे शेवटचे चेंडू शिल्लक 6 आणि 6 बॉल मध्ये तब्बल आणि तब्बल 26 धावांची गरज. 6 चेंडू 26 धावा. साठी 26 गरज आणि गोलंदाजी मार्कवर केतनचा वापर केला जातो. भरपूर बदल आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाजीमध्ये. मोस्टली नितेश 3ऱ्या ओव्हर मध्ये येतात किंवा केतन 4थ्या ओव्हर मध्ये आपण पाहतो. करणला मोस्टली आपण 5व्या षटकामध्ये पाहत असतो. पण आज खऱ्या अर्थानं सिच्युएशन नुसार हे बदल गरजेचे आहेत. जेव्हा परिस्थितीला अनुसरून क्रिकेट तुम्ही खेळताना तेव्हा क्रिकेट तुमचं डेव्हलप होत असतं. आणि सध्याच्या घडीला जनुमान क्रिकेट संघ निजे या हंगामामध्ये आज का फॉर्म मध्ये, प्रत्येक जण सांगतोय की निजे क्रिकेट संघ यंदाच्या हंगामामध्ये एक अनोख्या लयमध्ये. त्याचं कारण आहे सिच्युएशनला पाहून अनुसरून त्यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. हे बदल गोलंदाजीमध्ये तुम्ही पाहिले. केतन ओव्हर द स्टंप्स, धीम्या गतीचा ऑफ स्टंपच्या बराच बाहेर व्हाईट बॉल. 25 करायच्यात, अतिरिक्त मिळाले. आता 24 ची गरज. 6 चेंडू 26 करायच्या होता मला तर वाटतं. 25 झाल्यात, 25 करायच्यात. म्हणजे 25 बनवण्यासाठी पहिले 24 चेंडू लागले आणि आता पुढच्या 25 बनवण्यासाठी आता फक्त 6 चेंडू तुमच्याकडे आहेत. 6 चेंडू 25 धावांची गरज आहे. कठीण आहे भरपूर कठीण आहे कार्य. कारण पहिल्या 25 धावा बनवण्यासाठी जर 24 चेंडू लागतात तर पुढच्या 25 बनवण्यासाठी 6 चेंडू आहेत. आणि हो 25चा पाठलाग आम्ही करू शकतो सांगत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द लॉंग ऑन, इनटू द ग्राउंड. इट्स अ मॅसिव झाला अवकाश दाखवलाय. भव्य षटकाराने स्वागत केलं केतनचं. अतिरिक्त धाव आली, त्यानंतर ठोकलेला षटकार. आता येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 4 चेंडू 19 धावांची गरज आहे. विकेटचं
5 चेंडू आणि 19 धाबांची गरज, कारण पहिला व्हाईट बॉल होता, अतिरिक्त धाब होती आणि 5 बॉल 19 धाबा. लक्की 11 मोठी देसाई संघाला आपण पाहतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप्स. रणनीतीमध्ये बदल खर तर नितीश अगदी मिड विकेट होऊन गोलंदाजा जवळ गेले, जिथे तो रनअप घेतोय तिथपर्यंत गेले आणि त्यांनी सांगितलं की आता यापुढे तुला गोलंदाजीमध्ये कसा बदल करायचा आहे. आता समीकरण बदललंय. येणारी 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी करायच्या धाबा त्या 19 आणि विकेट टॉस आपण पाहतोय. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन नियमानुसार 18 धाबा चालतील, कारण निजे संघाने 5 विकेट गमावल्यात. इथे 4च विकेट गेलेत. बॉल हवे ते कदाचित 5वा विकेट मिळू शकेल. तर कॅच ड्रॉप केली. गरीबी में आटा गिला म्हटलं जातं. दुष्काळात 13वा नाही, हा 14वा महिना आता, कारण धावसंख्या आपण पाहतोय कंप्लीट केला तब्बल 3. आतिश पाटील चला एकच धाव आहे. आता 3 चेंडू आणि 18ची गरज असेल आणि विकेटचा विचार केला तर जास्त विकेट निजे संघाने गमावलेल्या आहेत, त्यामुळे 17 देखील चालतील. पण आता प्युअर 3 सिक्सर पाहिजेत बाबा, हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 3 षटकारांची गरज लकी 11 संघाला आपण पाहतोय. लकी 11 या नावानं संघ खेळतोय. तर जनुमान मोठी देसाई. लकी 11 मात्र आपण पाहतोय मोठी देसाई संघ आता अडचणीत सापडलाय. पहिल्याच मॅच मध्ये असं वाटलं की खऱ्या अर्थानं जनुमान क्रिकेट संघ निजेची टोटल हवी तशी लागली नाहीये, पण मी म्हणेन सचिनने ज्या अखेरच्या शरणावरती ज्या 25 धाबा बनवल्यात त्या 25 धाबांनी पूर्णपणे निजे संघाला मॅच मध्ये आणलं. आणि त्यानंतर गोलंदाजांनी लावलेले जे एफर्ट्स आहेत, नितेशचं कौतुक करेन. 12 बॉलमध्ये त्याने 10 खर्च केला. त्यानंतर 5 धाबांचं षटक नागेशचं राहिलं. त्यानंतर करण अवघ्या 9 धाबांचं षटक आटाळलं. व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या 13 वर. म्हणजे आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत आता या मॅच मध्ये 2 आणि येणाऱ्या 2 बॉल मध्ये तब्बल आपण पाहतो विजयासाठी गरज आहे 17 धाबांची. 2 लिगल बॉल मध्ये हर्षल 17 कठीण आहेत. त्यामुळे आता पाहूया 2 चेंडूच्या केशीला गोलंदाज जर उदार असेल, फलंदाजांवर तर काही होऊ शकेल चमत्कार, पण नाही. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पूर्णपणे या मॅचवर आपली पकड मजबूत बनवली आहे खऱ्या अर्थाने जनुमान क्रिकेट संघ निजे म्हटलं की ग्रामीणचा वर्ल्ड कप अर्थातच मकर संक्रांत चषकला आपण पाहतो. आणि इथं 9 तारखेपासून नक्कीच भव्य आणि दिव्य सोहळा आपल्या कल्याण डोंबिवली क्रीडा नगरीमध्ये पार पडताना पाहायला मिळेल. क्रिकेटची पंढरी म्हणजे कल्याण डोंबिवली आपण पाहत असतो. आणि यावेळेस फटका चांगला आहे, पण उशिरा आला. म्हटलं जातं ना की वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. आणि कार्यक्रम संपल्यानंतर जर असे फटके आले तर त्यांचा काही उपयोग राहत नाही. दोन्ही संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू, धन्यवाद. दिलीप दादा पाटील आपल्याला विनंती की आपल्या शुभास्ते एक शुभ सन्मान आपण करायचा. शांतारामजी ठाकूर यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या, आपला शुभ सन्मान केला जाईल.